आपण हे म्हणू शकू का की आज रविवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे. मी म्हटलो, जर तुम्हाला आश्चर्य वाटेल का, मी म्हटलो जर प्रभू उठला आहे, म्हणू शकता ना, प्रभू उठला आहे. जरा खरंच उभारून म्हणूयात आपण, जरा वॉर्मअप होईल. तुम्ही म्हणाल अरे मागच्या संडेला पुनरुत्थानाचा रविवार होता, या रविवारी काय काय अडचण, काय म्हणायला काय अडचण आहे? कारण खरा उठलाय ना देव. ही इज लिव्हिंग गॉड ना. आपण जिवंत देवाची सेवा करणारे लोक आहेत. आपला देव जिवंत आहे. ही इज लिव्हिंग गॉड. वी सर्व हिम. अरे त्याची आराधना करतो. म्हणायचं का परत एकदा? प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. आता जोरात एकदा, अजून एकदा म्हणूयात, प्रभू उठला आहे. येस, थँक्यू सो मच. यू मे सीट. प्रियांनो, हे पहिला रविवार होता जो प्रभू उठला आहे. ही गोष्ट आपल्या जीवनात बदल आणते. जो विश्वास ठेवतो, रोमकरास 10:9 म्हणते की जो मुखाने कबुली करतो आणि विश्वास धरतो की प्रभू मरणातून उठलाय, त्याचं तारण होतं. साल्वेशन त्याच्यात आहे आणि तुम्ही ती कबुली दिलेली आहे. हे रिच्युअल नाही आहे की त्याच दिवशीच म्हटलं पाहिजे. उलट हा दिवस असा आहे की त्यांनी इस्रायलची आराधनेची पद्धती बदलली. शब्बात दिवशी शनिवारी होणारी आराधना रविवारी शिफ्ट झाली, कारण प्रभू आठवड्याच्या पहिल्या दिवशी मरणातून जिवंत झाला. आणि म्हणून आज आपण काय करायला येतो, जसं त्याने पित्याजवळ मेलेल्यातून पहिला म्हणजे प्रथम फळ, मेलेल्यातून जिवंत झालेला पहिला फळ म्हणून स्वतःला सादर केलं. ते पडदा फाटला आणि ते रक्त घेऊन तो आपल्या सगळ्या पापांची क्षमा मागण्यासाठी सादर झाला. तसं आपण प्रत्येक रविवारी स्वतःला प्रथम फळ म्हणून सादर करण्यासाठी येतोय. वी आर गोइंग टू सेलिब्रेट हिअर. हे रिच्युअल नाही आहे यायचं, बसायचं, प्रेज वर्शिप करायचं नाही. तुम्ही प्रत्येक रविवारी येता आणि संपूर्ण पुढच्या आठवड्यासाठी स्वतःला ओवाळणी म्हणून सादर करता. देवा, मी झोपणार नाही. सकाळी 9 वाजता मी तुझ्या मंदिरात येणार. मी थकलेला असेल, माझ्याकडे कितीही कामं असतील, मी मंदिरात येणार आणि आठवडाभरासाठी मी पहिल्यांदा स्वतःला दुसरीकडे सादर करणार नाही. माझी पहिली ओवाळणी तुझ्याकडे. वी वेव आवर सेल्फ. आपण स्वतःला इथं ओवाळणी करत असतो जिवंतपणे की प्रभू हे मी तुला सादर होतो, माझा स्वीकार कर आणि हा संपूर्ण आठवडा मी तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आणि जे असं करतात ना, त्यांचा आठवडा देव ब्लेस केल्याशिवाय राहतच नाही. असं आहे. अजून वचन सुरू व्हायचं बरं का आपले. चालेल, ठीक आहे. ही इज अ लिव्हिंग गॉड. तुम्हाला भूक लागली असेल तर मी तुम्हाला बेडकाचं लोणचं देऊ का? अरे खायला आवडेल. बरं ठीक आहे. सापाची चटणी नाही खाणार, उपाशी राहाल पण ते खाणार नाही. बरं उंदराची भाजी नाही खाणार. घोड्याचं कान भाजून दिलं तर? बघा मी प्रश्न विचारत आहे, तुम्ही खाणार का? का खाणार नाही? ते अशुद्ध आहे ना. लेवीमध्ये पण सांगतंय की अशुद्ध प्राणी नाही खायच. हो, तुम्ही एवढे पाळणार आहात का? चेकआउट करावं लागेल की तुम्ही काय खाता काय नाही. लक्षात घ्या, तुम्ही आता सगळं काही मिळतंय म्हणून तुमची उत्तर आहेत. उंदराची भाजी कुठे खातात का? बेडूक, अरे ते प्राणी खाण्याचा प्राणी आहे का सर? काय तुम्ही सांगताय? चिकन सांगा, मटन सांगा, फिश सांगा, आपण खाऊ शकू. पण हे असले काय गोष्टी आहेत का ते खायचे आहेत? हो ना, खाऊ शकत नाही आपण ते. पण कुठल्या परिस्थितीत खावं लागतं बघूयात देव काय सांगत आहे. चला वाचूया. 2 राजे 7वा अध्याय पूर्ण वाचतो मी तुमच्यासाठी. तुम्ही आत्ता जी उत्तर दिलात लक्षात ठेवा. तुम्हाला वाटलं असेल काय चाललंय, हां सापाची भाजी खाणार आहे का तुम्ही? अजिबात नाही. ठीक आहे, बघूयात काय होते. 2 राजे 7वा अध्याय 1 ते 20 वचन नीट ऐका. इट इज अ स्टोरी, तुम्हाला आवडेल. हां वाचताय का? मी इथं वाचतो. ठीक आहे. तेव्हा अलीशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, कान देऊन ऐका, मी नाही म्हणत, परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शोम्रोनाच्या वेशीत एक माप सफीट एका शेकेलास
2 मापे सातू एका शेकेलास, म्हणजे पीठ आहे ना 1 रुपयाला मिळेल, गहू आहे ना 2 किलो गहू 1 रुपयाला मिळेल, असं तो म्हणत आहे. तुमच्या उदाहरणासाठी सांगत आहे असं. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकीत होता त्याने देवाच्या माणसाला म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडले तरी असा प्रकार होईल का? काय चेष्टा रावली आहे. 1 रुपयाला पीठ मिळेल आणि 1 रुपयात 2 किलो गहू मिळेल. आणि तो ज्या राजा म्हणजे इस्रायलाचा राजाचा जो खास राईट हँड म्हणतो ना आपण, राईट हँड, तो म्हणतोय हे परमेश्वराने आकाश कपाटे म्हणजे स्वर्गातून जरी दिलं तरी हे भाव होणार नाही, गगनाला भाव भिडलेले आहेत. जर मी म्हटलं उद्या तुम्हाला पेट्रोल उद्या गेल्यानंतर 1 रुपयाला 1 लिटर मिळेल, उद्या याच वेळी इथं मिळेल सोलापुरात, तुम्ही म्हणाल जरी स्वर्गातून जरी भविष्यवाणी मी ऐकली ना 1 रुपयाला 1 लिटर पेट्रोल, तरी असं शक्य नाही, असंच तो म्हणत होता. तुमच्या माहितीसाठी त्याने त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील पण त्यातले काही खावायचा नाहीस. तशी चेष्टा त्यांनी देवाची केल्याबरोबर, अरे देवाने आकाशातून जरी केलं ना तरी हे होणार नाही असं त्यांनी चेष्टा केली देवाची, तर तो म्हणेल तू डोळ्यांनी पाहशील पण तुला खाता येणार नाही. त्यावेळी वेशीच्या बाहेर, आता ही सिच्युएशन काय, तुम्ही म्हणाले काय आहे? प्रियांनो, 6व्या अध्यायात 24 पासून वाचलं तर शोम्रोन, दावीद जेव्हा राजा झाला ना, पहिला शाऊल, दावीद राजा झाला, दावीदनंतर शल्मोन झाला त्याचा मुलगा, तोपर्यंत इस्रायल एक संघ राष्ट्र होतं, एकच राज्य होतं. पण शल्मोनाच्या मृत्यूनंतर त्याची 2 राज्यात विभागणी झाली, एक यहुदा आणि एक इस्रायल. एक यहुदा आणि एक इस्रायल. यहुदाचे राजे होत राहिले, इस्रायलचे, दोन्ही इस्रायलच, पण 2 भाग झाले. मग इकडचे राजे वेगळे, तिकडचे राजे वेगळे. लिस्ट काढली तर यहुदांचे राजे खूप चांगले चांगले होत गेले, इस्रायलमध्ये खूप थोडके बोटावर मोजण्या इतके राजे चांगले होते. मग वरचं उत्तरेकडचं राष्ट्र म्हणजे राज्य होतं ते म्हणजे इस्रायल राज्य, आणि त्याच्या राजधानी होती, जसे दिल्ली कॅपिटल आहे तसं त्याचं शोम्रोन हे त्याची कॅपिटल होतं. त्या राजधानीमध्ये राजा आहे. शत्रू सैन्य भारतातल्या डायरेक्ट दिल्लीलाच काबीज केलेलं आहे. हे जरा विचित्र वाटतं ना. शोम्रोनाचा वेढा आहे 6व्या अध्यायात 24 पासून, कॅपिटललाच त्यांनी वेढलेलं आहे. म्हणजे त्यांनी किती पॉवरफुल असतील बघा. सिरियन म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटलं, इथं म्हटलं आपल्याला आरामाचा राजा, त्याला आपण सिरियन किंग म्हणतो. त्यांनी शोम्रोला वेढा दिलाय. कशासाठी वेढा वेढा कशाला देतात? तुम्ही आता शिवाजी महाराजांचे अनेक चित्रपट पाहतात. वेढा यासाठी देतात की जर समजा शत्रूचं जे कोट आहे ना किंवा किल्ला आहे ते बलाढ्य असेल, आपण आक्रमण करून ते तोडू शकत नाही ना, तर वेढा द्यायचा. वेढा दिल्याने काय होतं? वेढा 1 दिवसाचा नसतो, वेढा महिने वर्ष असे वेढा असतात. शत्रू सैन्य सगळ्या त्यांच्या खाद्यपदार्थासह तिथे एंट्री मारते आणि भोवती वेढा देतं आणि आतल्या लोकांचं जे काही धान्य आहे ते संपायची वाट बघतं. ते धान्य संपून त्यांची उपासमार सुरू झाली ना, लोक मरायला लागले आणि बाहेर तर जाता नाही, बाहेर शत्रू सैन्य आहे आणि शेवटी शरणागत पत्करावं लागते. एकतर तह करावा लागतो, येऊन आम्ही सरेंडर होतो, आम्हाला माफ करा, तुम्ही राज्य करा, आमचा राजा जिवंत ठेवा, आम्ही कर तुम्हाला देऊ, ह्याला तह म्हणतात. नाहीतर दुसरी गोष्ट ते युद्ध होतं आणि ते मरतात आणि मग संपलं, सगळं काही ताब्यात घेतलं जातं. ही पोझिशन आहे ज्यावेळेस वेढा हा महिन्यानं महिना पडलेला आहे आणि आतलं अन्न सामग्री संपलेलं आहे. आता अन्न सामग्री संपल्यानंतर लोक काय खात आहेत माहिती आहे का तुम्हाला? बघायचं. तुम्ही जाता नाही म्हटलात ना, 6वा अध्याय काय हालत आहे. 24 पासून पुढे तुम्ही जर आता थोडं घाबरण्यासारखे विषय, हां वाचा. 6वा अध्याय 24 पासून पुढे. त्यानंतर आरामाचा राजा बेन-हदाद याने आपले सर्व सैन्य एकत्रित करून शम्रोनावर स्वारी करून त्याला वेढा घातला. तेव्हा शम्रोनात जबर महागाई झाली. वेढा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मडक्याला 80 रुपये आणि कबुतराच्या पावशे विशीला 5 रुपये पडू लागले. 1 मिनिट. गाढवाची मुंडी खायला, गाढवा अशुद्ध प्राणी, गाढवा अशुद्ध प्राणी, त्या अशुद्ध प्राण्याची मुंडी 80 शेकेलला म्हणजे आत्ताच्या हिशेबामध्ये $51 हिशेब केला तर 4-5 हजार रुपयाला मुंडी, ज्याच्यात मांस नाही, जास्तीत जास्त त्याचा भोगोण्यात टाकून सूप होऊ शकतं.
म्हणजे सगळ्यात महागडी वस्तू, गाढवाच्या मुंडीचा सूप 4,000 रुपये. काय हालत आहे. तुम्ही आत्ता म्हणत होता हे असलं खात नाही. रेट हाय रेटनी मिळाले तर वस्तू. संपलंय सगळं. मांजरे कुत्रे खाऊन झालेले आहेत. तेव्हाची परिस्थिती आहे. काय खाल्लं लोकांनी मरू नये म्हणून, जिवंत राहण्यासाठी. जेव्हा स्टार्विंग सुरू होतं ना, उपासमार, बुद्धी काम करायला लागत नाही, मरण समोर दिसायला लागतं, मांस जाऊन हाडाला चिटकतं, काडक्या होतात ना. आता आज मरू का उद्या मरू म्हटल्यावर समोर साप जरी दिसलं तरी कापून खाणारे लोक आपण. तेव्हा खातो आपण. आता नाही म्हणतो, कारण की सगळं व्यवस्थित मिळतं आपल्याला. तेव्हाची परिस्थिती आहे. कुत्रे मांजरे संपलेले आहेत. आता गाढवं सुद्धा पाठ संपला, फक्त एक मुंडी सापडली तर त्याच्यावर झुंबट उडालेली आहे. मी देतो, पैसे भरपूर आहेत. काय करायचं ते पैशाचं. मरायला लागलो आपण इथं. एक जर 80 म्हणला तर दुसरा म्हणला असेल 100 शेकेल. किती 2 दिवस तर एक्स्ट्रा जगू ना. आता कशासाठी झगडा चालू आहे? 1-2 दिवस एक्स्ट्रा जगण्यासाठी. मरणार तर आहेच. 1-2 दिवस अजून एक्स्ट्रा जगू, काहीतरी खाऊ, अशी परिस्थिती आहे पुढे. आणि कबुतराची शी किती? 5 शेकेल ना. 5 रुपये, $3.5. पुढे वाचू. आत्ता नाही म्हणत होता. हां चला. इस्रायलाचा राजा तटावर फिरत असताना एका स्त्रीने ओढून त्याला म्हटले, अहो स्वामीराज, सहाय्य करा. इस्रायलाचा राजा त्या परिस्थितीत जरा सर्वे करायला लागलाय, काय परिस्थिती आपल्या देशाची. आणि त्यावेळेस एक बाई ओरडून म्हणते, स्वामीराज. स्त्रीने ओढून म्हटले, अहो स्वामीराज, सहाय्य करा. तो म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कोठून करू. बाबा बघा, त्यांनी दोष कोणाला दिला? डायरेक्ट त्यांनी सहाय्य करीन. आपण मरायला लागलो इथं, मी कुठून करणार. गंभीर परिस्थिती आली, डोक्यावरनं सगळं चाललं, पास्टर येऊन प्रार्थना करते आणि परिस्थिती काय बदले ना. चालू आपलं काय भार, काय देवा तुझं लक्ष नाही, हे असला कसला देव, हे ते आपण असा सुरू करतो ना सपाटा देवाला. ॲक्च्युली हे सगळी घटना त्या राजा आणि त्या लोकांच्या पापामुळे आलेली परिस्थिती आहे. ड्यू टू देअर सिन, त्यांच्या पापामुळं या संपूर्ण राष्ट्रावर आलेली परिस्थिती आहे. तर त्यांना स्वतःचं पाप आठवेना, देवाचं हस्तक्षेप आठवायला लागलं की आता तो करे ना काही, द्या दोष. नाहीच आहे देव, उगीचच विश्वास ठेवला. अनेक वेळा वाटतो गंभीर परिस्थिती आलं. पण अजून थांबा, ह्याच्याहून भयान परिस्थिती पाहायला मिळायची. तुम्हाला आत्ता बेडकाची चटणी हे ते जरा वाईट वाटलं होतं, ह्याच्याहून भयानक आहे पुढे. राजाने तिला विचारले, तुला काय झाले. तिने उत्तर दिले, अभी जवाब ने सुनो. तिने उत्तर दिले, क्या हुआ आपको. हाँ सुनो जवाब. ही स्त्री मला म्हणाली, दूसरी स्त्री की तरफ हाथ करके वो बता रही है. ही स्त्री म्हणाली, तुझा मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ. बापरे, आणि उद्या. हे लोक कुठल्या कुठल्या खालच्या थराला उतरलेत बघितलं का. आता प्राणी संपले, एकमेकांच्या मुलांना खायला उठले ते आणि खायला लागलेत. तक्रार काय, या स्त्रीने सांगितलं होतं तुझा मुलगा आज खाऊ, उद्या माझा खाऊ, मग म्हणून आज आमचा खाल्ला मारून. आता हिला आज दुसऱ्या दिवशी म्हणते दे, तर ती म्हणते लपवून ठेवली तिने. असंच आहे ना. हां, माझा मुलगा शिजवून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटले तुझा मुलगा दे, म्हणजे आपण त्याला खाऊ. तेव्हा हिने आपला मुलगा लपवून ठेवला. बघा. मग राजा काय करतो, गोंताट फांडतो. टाइम कमी, मी स्टोरीमध्ये सांगतो तुम्हाला. त्यांनी लगेच ते ऐकून त्याला इतकं वाईट वाटतं की त्याने कपडे फाडतो आणि आतमध्ये त्याला गोंताट दिसतं. लोक बघतात, म्हणजे राजा ऑलरेडी गोंताट कधी घालतात, ऑलरेडी शोक करताना, म्हणजे हा शोकात आहे. पण राजाकडे रिपेंटन्स आहे का. लोकांविषयी दुःख आहे, अरे बापरे काय परिस्थिती झाली, पण रिपेंट करत नाही येतो. देवाकडे गुडघ्यावर येऊन म्हणत नाही की बाबा देवा माझ्या राष्ट्राला सोडव, माझ्या पापांची क्षमा कर, ह्यांच्या पापांची क्षमा कर आणि आम्हाला ह्याच्यातून सोडव म्हणे ना. तो दोष देत आहे. देवच मदत करत नाही तर मी कुठून करू. दुःख झालंय पण पश्चाताप दिसत नाही. तुम्हालाही खूप दुःख दिसतंय तुमच्या अनेक वेळा. ह्याच्यापासून दुखावलं जातात, त्याच्यापासून दुखावलं जातात, दुःख दिसतंय, पश्चाताप दिसत नाही. मग का उपयोग नाही, मग रिवायवल नाही. जोपर्यंत पश्चाताप म्हणजे काय, देवाला ऑनर देणं हो, मनुष्याला नाही. पश्चाताप म्हणजे चुकांची कबुली करणं, परत फिरणं आणि देवाला गौरव देणं. तुम्ही पहिलं समजून घ्या.
अशी परिस्थिती झालेली आहे. भयानक वाटलं ना. कुत्रे मांजरे तर सोडा, मी जे सांगितले ते प्राणी सुद्धा मिळत नव्हते. सगळं त्यांनी खाऊन टाकलं होतं. इतकी भयंकर परिस्थिती आत होती. आणि तिथं एक स्टोरीला स्टार्ट होते. वेशीवर 4 कोडी बसलेले आहेत. आतली परिस्थिती मी तुम्हाला सांगितलो काय गंभीर आहे. आज ना उद्या लोक मरणार आहेत, मरतच आहेत. ह्याला मूठमाती करून यायची पण गरज नाही, तिथंच कापून खायला लागलेत लोकांना. अशा भयानक परिस्थितीमध्ये 4 कुष्ठरोगी गेटच्या वर, म्हणजे कडे पूर्ण असं कंपाऊंड, म्हणजे वॉल कंपाऊंड मोठे तटबंदी मजबूत असतात राजाचे, म्हणजे त्याच्यावर इतका तरी एवढा मोठी भिंत असते बघा. त्यामुळे शत्रू सैन्य बाहेर आहे. एवढी मोठी भिंत तोडू शकत नाही. त्याच्यावर राजा फिरत आहे आणि ह्याचे जे गेट आहे, गेटच्या बाहेर कुष्ठरोगी बसलेले आहेत. कुष्ठरोग्यांना एंट्री देशात नव्हती, त्यांनी बाहेरच बसायचं. ते का बरं बाहेर बसायचे? जे कोणी खाल्ल्यानंतर कचरा टाकतं की नाही बाहेर, भिंतीच्या बाहेर, तर कचऱ्यातून वेचून खायला, तेवढ्यासाठी ते बसलेले असायचे. आता ते चौघं चर्चा करताना काय म्हणालेत बघा, की अरे किती दिवस बसायचं आपण, आत तर अन्न नाही आहे, आत गेलो तरी मरायचं आहे, बाहेर गेलं तर आरामी राजांची सैन्य बसलेले आहे 4ही बाजूने सगळीकडून, तिकडं गेलं तर मरण आहे. पण एक काम करू, त्यांनी डेअरिंग केलं, चला स्टेप आउट. काय करायचं? त्या शत्रू सैन्याकडे जाऊ. का? त्यांना आपल्यावर कुष्ठरोगी म्हणून दया आली तर भाकरी टाकतील आणि हाकलतील बाजूला, तर जिवंत राहू आणि खात राहू त्यांच्या भाकऱ्या तुकड्यांवर, म्हणजे उष्ट्यावर. नसेल तर मारून टाकतील. मग मरणार तर असं पण आहे ना. चॅलेंज घ्यायला का चाललंय? चला, तर मग ते निघतात आरामी राजांच्या डेऱ्याकडे, जिथं त्यांनी असं डेरा दिलाय. आजकाल तुम्ही, मला वाटते हे पण आलं ना, पावनखिंड मूवीमध्ये पण तुम्हाला ते डेरा बघायला मिळेल, सगळं असं भोवती किल्ल्याच्या, शिवाजी महाराजांना वेढा दिलेला. तसं त्या ट्रूपकडे ते निघतात आणि बघतात तर काय, वेळ आहे रात्रीची. बघतात तर काय, तंबू समोर आग पेटलेली आहे, अन्न शिजत आहे, टेबलावर तर काही अन्न मांडून ठेवलेलं आहे, पण तंबूत कोणीच नाही. ओ माय गॉड. दुसरीकडे बघ रे, तिथं पण तीच परिस्थिती आहे. अन्न आहे, चिकन आहे, मटन आहे, सगळंच ठेवलेलं आहे, जे बघितलंच नाही आपण कितीतरी महिने वर्ष वेढ्यामुळं, पण मांडून ठेवलेलं आहे आणि लोक गायब आहेत. देवानी काय केलं होतं माहिती आहे का? देवानी हे लोक एंट्री करायच्या अगोदर त्या आरामी लोकांच्या कानी असा काय आवाज दिला होता, घोडे रथ येत आहेत, एवढा मोठा ध्वनी. त्यांनी घाबरले आणि त्यांच्या राजाला वाटलं की इस्रायलच्या राजांनी संदेश पाठवून इजिप्त आणि हित्ती लोकांच्या राजांची मदत मागितलेली आहे आणि ते सगळे राजे मिळून आता आपल्यावर चालून आलेत. भागो रे म्हणून जे पळायला सुटले ते फक्त आवाजामुळं. देव काय करू शकतो बघा, ओनली साऊंड सिस्टीम वापरली, स्वर्गीय साऊंड सिस्टीम. फक्त इथं आपल्याला सध्याला ऐकू येत नाही, त्यांनी त्यांची कानं त्याच्यासाठी उघडी केली. हाच एलिशा जो संदेश देत होता, हाच एलिशाच्या त्या सेवकाला त्यांनी डोळे उघडल्यानंतर ते सगळी सेना दिसली होती की नाही, फक्त त्या सेनेच्या चालण्याचा आवाज यांच्या कानी पाठवला, जास्त काही केलं नाही. गॉड डू मिरॅकल्स इन एनी वे. कसंही करू शकतो तो. ही इज गॉड. त्यांनी ते आवाज ऐकवलं, त्यांनी जीवाच्या आकांताने यार्देनच्या पलीकडे पळ काढला आणि ह्यांना फुकटचं सगळं मिळालं. ह्या लोकांनी असा ताव मारला, तंबूमध्ये भुकेले होते, ताव मारला. बघतात तर काय, सोन्याची थैली तिथंच, चांदी तिथंच, सगळं तिथंच. कुणीतरी जाऊन AC चालू करायला सांगा आणि प्लीज त्यांना म्हणा आम्ही वेळ वाढून घेत आहे, एक 10-15 मिनिट प्लीज. लक्षात घ्या, त्यांनी ताव मारला आणि काय सांगितलं, सगळं सोनं नाणं घेतलं. आता करणार काय सोनं नाण्याचं? जाऊन खड्ड्यात लपवले लगेच. दुसऱ्या तंबूत गेले, परत थोडं खाल्लं, हां इथलं स्वीट जरा चांगलं आहे, हे चांगलं आहे, परत सोनं घेतले. परंतु त्यांना लाज वाटली हो. त्यांना आठवण आली, ए आपण हे ठीक करत नाही आहे. आपल्याला शुभवार्ता कळलेली आहे, गुड न्यूज आपल्याकडे आहे, पण तिथं उपासमारीने आपले बंधू मरत आहेत. कुष्ठरोगी आहेत बरं का, पापी लोक आहेत. कुष्ठ पापाचं दर्शक आहे. पापी लोक आहेत, पण अंतःकरणात बघा त्यांच्या फक्त दुसऱ्याच तंबूत एंट्री मारल्यावर त्यांना कोणाची आठवण आली, अरे तिथं लोक मरत आहेत उपासमारीने आणि आपण इथं आनंदाने यथेच्छ खातोय. ही शुभवार्ता आहे की हा अख्खा तंबू नाही,
संपूर्ण वेढ्यामध्ये कुणीच माणसं नाही आहेत, सगळे पळून गेलेत. आपल्याला ह्यांच्याकडे जे अन्न आहे ना ते आपलं पुढचं पीक येईपर्यंत पुरेल एवढं अन्न आहे. किती? पुढचं पीक येईपर्यंत, म्हणजे नुसतं खात राहायचं आहे पुढचं पीक येईपर्यंत. इतकं अन्न इथं पडून आहे. आणि ही जर शुभवार्ता आपण सांगितली नाही तर आपल्यासारखे पापी कोणीच, हे कोणाला वाटतंय? पाप्यांना वाटतंय. ही चांगली गोष्ट आहे ना, गुड न्यूज आहे. तर ते लोक जीवाच्या आकांताने लगेच गुड न्यूज घेऊन पळतात आणि त्यांना एंट्री तर आत नाहीच आहे. बघा याही परिस्थितीत सैनिक, थांबा रे, कुठे चला? अहो साहेब, गुड न्यूज द्यायला आलो, सुवार्ता सांगायला आलो. असंच आहे हो, ज्याला सुवार्ता कळली, येशूकडे सगळं आहे, येशूमध्ये जीवन आहे, येशूकडे पापांची क्षमा आहे, सुबत्ता आहे, सांगायला जाणारच म्हणतो ए थांब, अरे उपकार करायला लागलो मी तुम्हाला सांगून शुभवार्ता. ॲक्च्युली असं आहे, उपकार आहेत. शुभवार्ता सांगणं हे उपकार आहेत समोरच्यावर, पण तरी देखील थांब तू, तरी सांगतो तो, अरे ते आरामी लोक सगळे पळून गेलेले आहेत. तर इस्रायलचा राजा बरं का, निवडलेला वंश, त्याचा राजा ते न्यूज ऐकतो. ते दरबारी काय करतात, हे न्यूज पोचवार ह्यांनी म्हणतात ते की आरामी पळून गेलेत. तर राजाचा रिटर्न मेसेज काय तो माहिती आहे का? सॉरी, हे असं नसणार आहे, हे ट्रॅप आहे. आपण जर बाहेर पडलो तर आपल्यावर आक्रमण करायचं आणि आपल्याला खलास करायचं, ट्रॅप आहे. शेवटी कामकरी लोक काय म्हणतात माहिती आहे का? राजा, उरलेले घोडे, खाण्यातून उरलेले घोडे 5-6 उरलेले आहेत, त्याच्यातले घोडे आणि रथ आपण पाठवून देऊ आणि जरा सर्च ऑपरेशन करू की खरंच गेलेत का. तुम्ही तर मरणार नाही, ते लोक जाऊ देत, असं पण मरणार आहेत. अशा गँगला पाठवू आपण, हो की नाही? मग ते लोक रथाला 2-2 घोडे जुंपतात आणि निघतात. बघतात तर काय, सगळा सर्वे पूर्ण होतो. अरे कोणीच नाही, पळून गेलेत, तंबू रिकाम आहे. कुठपर्यंत जायचं? यार्देनच्या पलीकडे, यार्देनपर्यंत पळतात. सगळे अंगावरचे कपडे, सोनं नाणं, कसं जीव वाचून. देवाने असा आवाज ऐकवला ना त्यांना वाटलं आपण खलासच झालो. असा पळाले सैरा वैराज. कोणाचं लॉकेट जरी पडलं सोन्याचं तरी बघायला तयार नव्हतं, जीव महत्वाचा आहे. तर ह्यांना हे सगळं मिळू लागलं जागेवर. मग त्यांनी कळवलं राजाला की न्यूज इज राईट, बातमी खरी आहे, सगळे पळून गेलेत. तर तुम्हाला सांगतो, ही बातमी ज्या वेळेस पब्लिकला कळाली, आणि एलिशा काय म्हणाला होता? एलिशा जेव्हा म्हटला होता की फक्त उद्या याच वेळी 1 रुपयाला पीठ, 1 रुपयाला 2 किलो गहू मिळेल. आणि सेम चाललं होतं जेव्हा लोक झुंबडच्या झुंबड त्या देशातून निघून डेऱ्यांवर आले. सगळी लूट लुटली, सगळं धान्य, व्यापारी लोक तिथेच बसले तेच धान्य घेऊन 1 रुपयामध्ये, 1 रुपयात 1 किलो पीठ. सगळे प्रोफेसी जशीच्या तशी सत्य झाली, सगळी सत्य जशीच्या एवढं होतं ना, पुढचं पीक येईपर्यंत पुरणार होतं. मग काय करायचं, आपलं तर नाहीये, चला विका 1 रुपयाला, फुकट विकल्यासारखं. 1 रुपयाला पेट्रोल पंपच आपला झाला होता का? त्याच्यात का टाकीतून आपण टाकलं नव्हतं. बसलेला माणूस अचानक मालक झाला होता. 1 रुपये तर 1 रुपये, 1 रुपयाला पेट्रोल. मग म्हटलेलं खरं झालं की हो. हा, मग देवाच्या सेवकाने देवाची वाणी ऐकून सांगलं होतं. आणि देवाचा जो राईट हँड होता ना, त्या राईट हँडला त्या राजाने काय सांगितलं होतं माहिती आहे का? अरे सगळे पळा लागलेले आहेत, आता जाणार, लूट करणार, तुझं नियंत्रण पाहिजे तिथं, आपलं नियंत्रण पाहिजे सगळ्या मालवर. जा तू वेशीवर जा, वेशीची जबाबदारी तुझ्या. गेट उघडला, वेशीर्या बंधू होता फुल ह्याच्यात. तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे माहिती आहे ना, म्हणजे चेंगराचेंगरी प्रकार. इतकी गर्दी लोटली, तो कधी खाली पडला, पब्लिक त्याच्यावरनं कधी तुडवत गेले आणि तो कधी मेला कोणाला पण कळालं नाही. त्यांनी डोळ्यांनी पाहिलं अन्न 1 रुपयाला विकत आहेत, मरत आहे तो. त्याला देवाने दाखवलं, परंतु त्याला खाता आलं नाही. देवाची चेष्टा उडवतो. अशक्य वाटतं का तुम्हाला? तुमच्या जीवनात जर मी म्हटलो की पुढच्या वर्षी याच तारखेला तुला लेकरू होईल, पुढच्या वर्षी याच वेळेस तुमच्याकडे मोठमोठे गारमेंट्स येऊन तुम्हाला ऑर्डर देतील, मी म्हटलो, चेष्टा वाटते? विश्वास बाळगा फक्त. जिथं अविश्वास ना, टेस्ट पण करू शकणार नाही. टेस्ट श्रीमंत माणूस आणि ते गरीब लाजरची गोष्ट माहिती आहे ना?
दोघं मेले आणि इटर्निटीमध्ये दिसले, अनंत काळात. एक जण सुखलोकात आहे आणि एक जण तिथं पीडा भोगत आहे. श्रीमंत माणूस पीडा भोगत आहे, जे मरेपर्यंत भीक मागून जगला, दुसऱ्याच्या शिळ्या भाकऱ्यांवर मेला, म्हणजे खाऊन खाऊन तो मेला. तो तिथं अब्रामाच्या उराशी आहे, मस्त द्राक्ष खात असेल, माहीत नाही काय ते तुझी असेल, किंवा चिकन तंदुरी तोडत असेल, माहीत नाही, पण तो तिकडून लांबून बघतोय, पण टेस्ट नाही करू शकत. या वचनाप्रमाणे पाहू शकता, टेस्ट नाही करू शकत. स्तोत्र 34:8 म्हणतं, ओ टेस्ट द लॉर्ड, लॉर्ड इज गुड. देवाची चव चाखून पहा, तो किती चांगला आहे. जर अविश्वास दाखवला ना, मराल, दिसेल, चव नाही मिळणार. अविश्वास बाळगू नका, देवाच्या वचनावर अविश्वास बाळगू नका. नाहीतर पाहाल लोकांचं अन्न चांगलं सगळं, पण तुम्हाला त्याची चव नाही चाखता येणार. त्यामुळं अविश्वास कधीच तुमच्या मनात आणू नका प्लीज. जे देवाचं वचन सांगतं त्याला एस अँड आमेन आहे, वचनच म्हणतं. जेव्हा देव बोलतो ना, इट इज एस अँड आमेन, फिनिश्ड. आपली अक्कल हुशारी तिथे चालवायचीच नाही. कसं होईल? अलिशा, आता कळाली स्टोरी. अलिशा अशा वेळी हे घोषणा करत आहे जिथं लोकांना मारून खात आहेत, आणि तिथे येऊन एक जण सांगतंय की उद्या याच वेळी 1 रुपयाला तुम्हाला गव्हाचं पीठ मिळेल. गहू बघितला नाही, वर्ष झाला. पीठ बघितला नाही, आपण माणसं असं शिजून खायला लागलो, आणि तिथं तुम्ही सांगता 1 रुपयाला पीठ मिळेल. अविश्वास ना. तसंच तुमच्या जीवनामध्ये एखादी मिरॅकलस गोष्ट वचन जर सांगत असेल की विल रिसीव्ह द रिवॉर्ड, जिथं काहीच सांगता येत नाही. वर्ष सर आठवडाभर काम करतो, कशी बशी ती भिशी भरतो, महिला बचत गटाचे कसे तरी पैसे भरतो, उरत काय नाही, कधीतरी सणाला कपडे घेतो, आणि तुम्ही म्हणाल पुढच्या वर्षी तुम्हाला बंगला मिळेल. यस, दॅट्स द स्पिरिट. अशक्य वाटतं ना. अशा सगळ्या भयानक परिस्थितीत जर कोणी म्हणेल 1 रुपयात पीठ मिळेल, यांनी सरकलेला यार काय माणूस. देवाचे माणसं तुम्हाला सरकलेलेच वाटतील. आमची परिस्थिती आम्हाला माहित आहे पास्टर. बाहेर गेलं तर काय, इथं उगीच ते होली कम्युनियन म्हणजे नाही का, एक कॉमन फेथमध्ये तुम्हाला येस आमेन म्हणायला बरं वाटतंय, पण घरी गेल्यावर पुन्हा आपण आमटी भात घेऊन बसलो ना, पास्टर आठवतात, लय भारी भारी गोष्टी सांगत होते. घरी आमटी भात, एक तर आमटी भात खाते, दुसरा भाताबरोबर चटणी पण नाही खायला. तेल आहे का बघा, थोडं टाका. हालेलुया, देवाच्या नावात आशीर्वादित करतो. करायचंच आहे. आज खावा हे, उद्याची वेळ तुम्हाला माहित नाही देव तुमच्या जीवनात काय आणणार आहे. कुठे बसून जेवणार आहात, काय जेवणार आहात, हे देवाने ठरवून ठेवलेलं आहे. फक्त त्या उद्याच्या वेळेची वाट पहा ना, विश्वासाने. कसं? विश्वासाने. अरे त्या कोड्यांकडून शिका, कुष्ठरोग्यांकडून ते उठले हो, सुवार्ता गाजवण्यासाठी उठले. नाहीतर आपण सुवार्ता कळलेली आहे, हा सगळं खात आहे, सोनं मिळत आहे, सब कुछ मिल रहा है. कशातून? कॉन्फरन्स, युथ कॉन्फरन्स आहेत 11-12ला. 11-12च्या कॉन्फरन्समधून आपल्याला सोनं मिळणार आहे, चांदी मिळणार आहे, खायला मिळणार आहे ना, भरपूर मिळणार आहे. खात आहे. पुढे काय? सरांनी ट्रिप आयोजित केली, रिट्रीट लोणावळ्याला, पावसाळ्यात 3 दिवस एन्जॉय. खाणे का पापी लोक खात आहेत. मी पण खात आहेत. नाही तर परत म्हणाल सुटल्यावर, प्रेस द लॉर्ड, काय चाललं होतं. खात आहेत. अरे आठवा ना, जग उपवासात आहे, मरत आहेत येशूविना, तारणाविना मरत आहेत, भयानक जीवन जगत आहेत, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहेत, लोक मरत आहेत, आर्थिक गोष्टींमध्ये समस्या आहे. सोल्युशन इथं आहे, तुम्हाला मिळत आहे. रिट्रीटवर रिट्रीट तुम्ही खातात. आठवण करा त्या जगाची, त्या कुष्ठरोग्यांसारखं, त्या पाप्यांसारखं. अरे ते लोक मरत आहेत, शुभवार्ता मला कळालेली आहे, चला जाऊन सांगूया. मला कौतुक वाटतं श्रावण कुटुंबियाचं, आपल्या सनी पास्टरांचं, जे बाहेर जातात,
उठतात, मीच खायला लागलो, त्या लोकांना गरज आहे. त्या लोकांना गरज आहे, मला सांगायची गरज आहे. निश्चित तुमच्यासाठी रिट्रीट देव देत आहे, सगळे आपण करत आहेत. पण किती दिवस आपल्यासाठी आठवणा खात असताना बाहेर उपवाशी कोणीतरी आणू का पास्टर त्यांना? सर आणा ना, सुवार्ता सांगा, आणा घेऊन या इकडं आणि दाखवा आपला देव किती चांगला आहे. आणि त्यांना पण टेस्ट बघू देत की कसा आपला देव किती चांगल्या उत्तम गोष्टींनी भरतोय. त्या लोकांप्रमाणे तुम्ही जगता आलं पाहिजे की जे आपण खात आहोत पण दुसऱ्यांना देखील कळलं पाहिजे सुवार्ता. अजून एक व्यक्ती आहे इथं ज्यांचं कौतुक झालं पाहिजे. खातात पण आठवती त्यांना त्या लोक आणि उठतात, ते याही वयात उठतात आणि अनेक हौसग्रुप घेतात, अनेकांसाठी प्रेयर करतात. ही व्यक्ती ती आहे की ती 4 लोकांसारखी की त्यांना आठवलं, अरे शुभवार्ता मला कळाली, आता जगाला कळाली पाहिजे. लक्षात येत आहे? आपण तसेच लोक होतो. आज आपल्याला सगळं मिळालेलं आहे, आपण रोज खात आहे चांगलं चांगलं अन्न, इथं खात आहे, हाऊसग्रुपमध्ये खात आहे, बायबल स्टडीला खात आहे. आणणार कोण बायबल स्टडीला? कोण फोन करणार सपनाला? सोनूला कोण फोन करणार गुरुवारी बायबल स्टडी आहे? माझं काम नाही बाबा, ते पास्टर लीडर बघून घेतील. नुसतं मीच खाणार, वडणार. पण सांगणार कोण? जोएल गुरुवारी बायबल स्टडी आहे, ऑफिस संपलं असेल तर जॉईन हो. कोण सांगणार? स्वतःचं भरत आहे ना, सांगणार कोण? तुम्ही सांगायला पाहिजे. जर तुम्ही सांगितलं नाही तर 4 कोडी काय म्हणतात माहिती आहे का? आपल्याला शिक्षा होईल. सकाळ होईपर्यंत आपण जर सांगायला गेलो नाही, सकाळ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणंपर्यंत मीच खात राहिलो आणि मी जर सांगायला गेलो नाही तर मी दोषी ठरेन. तुम्हाला माहिती आहे का? असं होणार आहे. तुम्हाला ख्रिस्त कळाला, तुम्ही त्याचा आनंद घेत आहे, खूप मजा लुटत आहे, सोनं चांदी नाणं सगळं मिळालेलं आहे, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. पण सकाळ होत आहे, तुम्ही दोषी ठराल. तो येत आहे, दुसऱ्यांना जाऊन सांगा, गॉस्पल सांगा, गुड न्यूज सांगा, इकडे जीवन आहे. तो उठला आहे. रोमन 10:9 वाचूयात. फक्त मुखाने कबुली दिली आणि अंधकरणात विश्वास ठेवला तर तुमचं तारण. काय या गोष्टीसाठी तुम्ही तयार आहात? येस. तर प्रियांनो, या गोष्टीद्वारे देव आज बोलत आहे की तुम्ही ते सुवार्तिक व्हा. तुम्हाला खायला मिळालेलं आहे, आता तुम्ही दुसऱ्यांना सांगा. प्लीज प्लीज. राजू दादा जेव्हा येतात, कधी कधी त्याची पत्नी येत नव्हती, पण आम्ही जेव्हा इन्सिस्ट केलं तर ते त्यांच्या पत्नीला पण घेऊन आले. फेलोशिपमध्ये आणलं पाहिजे. एकट्यानेच किती वेळा खायचं? भरपूर आहे हो. पुढचं पीक येईपर्यंत पुरेल इतकं खाद्य आहे. डोंट वरी, तुम्हाला मिळणार नाही असं होणार नाही. तुम्ही त्याला आणल्यामुळं कमी होणार नाही, उलट आनंद द्विगुणित होईल. सो गुड, गेट आउट. तिथून निघा. त्या वेशीवर बसून खूप दिवस झालं कट्टावर बसून रिलॅक्स. उठा आणि सुवार्ता गाजवायला आता बाहेर पडा आणि देवाचं वचन सांगा. त्याच्यात किती आनंद आहे, किती आशीर्वाद आहे सांगायला आपण विसरू नये. या आपण नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू. प्रभू येशूच्या महान नावामध्ये आबा पिता, आम्ही धन्यवाद देतो. आज या सुंदर वचनाकरवी तू बोध केलास परमेश्वरा. परिस्थिती किती गंभीर होती, परंतु एका क्षणात परिस्थिती बदलणारा तू देव आहेस परमेश्वर. अशक्य वाटत होतं एलिशा ज्या वेळेस बोलत होता की तुमच्या जीवनात बदल होईल, उद्या याच वेळेस तुम्ही आनंदाने खाल, विपुलतेने तुम्हाला मिळेल. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना मिळालं, ज्यांनी अविश्वास दाखवला ते पाहू शकले परंतु तुझी चव पाहू शकले नाही परमेश्वर. आज आम्हाला अशा लोकांप्रमाणे बनव. त्या 4 कुष्ठरोगी जे पापी होते, परंतु त्यांनी ज्यावेळेस त्यांना सुवार्ता कळाली, ती शुभवार्ता त्यांनी त्यांच्यापर्यंत न ठेवता त्यांनी जे या ख्रिस्त विना मरत असलेल्या या जगाला त्यांनी सुवार्ता पोचवली. अशा लोकांसारखे तू आम्हाला बनव परमेश्वर. धन्यवाद देतो सुंदर वचनाकरसाठी. तू या जो बोध केला त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या सहाय्याबद्दल धन्यवाद. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या महान नावामध्ये करतो म्हणून ऐक बाप्पा. आमेन. या